कोकणपट्टीतील जलदुर्ग किंवा सागरी किल्ल्याशिवाय इतरही किल्ले आहेत. प्रचित आणि महिमतगडानंतर हाताशी वेळ शिल्लक असल्यामुळे आम्ही आमच्या गाडीची चाकं रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील मुंबई गोवा महामार्गावरील संगमेश्वरपासून उत्तरेस 11 किलोमीटर अंतरावर भवानीगड या छोट्याशा डोंगरी किल्ल्याकडे वळवली. कडवई हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव. कडवईतून मादगेवाडी, गोसावीवाडी, शिर्केवाडी असा प्रवास करून गाडी वरपर्यंत जात असल्यामुळे चालत जाण्याचा प्रश्नच नाही. गडापर्यंत पक्का रस्ता झाल्यामुळे गाडी जिथपर्यंत जाते तेथून 5 मिनिटात आपण गडावर पोहोचतो. बालेकिल्ल्यावर प्रवेश करण्याआधी बालेकिल्ल्याच्या खाली पायऱ्याच्या बाजूलाच खडकात खोदलेली पाण्याची टाकं आहेत. साखर टाकं, पाळणा टाकं आणि रांजणमुख टाकं अशी यांची नावे असून यापैकी एका टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. हे टाकं पाहून पायरी मार्गाने बालेकिल्ल्यावरती जायचे. पूर्वाभिमुख असलेल्या उद्ध्वस्त प्रवेशद्वारातून आपला बालेकिल्ल्यात प्रवेश होतो. प्रवेशद्वाराला लागूनच टेहळणी बुरुजाचे अवशेष आपल्याला दिसतात. इथून मंदिराकडे जाताना बालेकिल्ल्याच्या तटबंदीचे दगड नुसते एकमेकावर रचलेले दिसतात. बालेकिल्ल्यावर भवानी मातेचे मंदिर आहे. मंदिरात शिवाजी महाराजांची मूर्ती, भवानी मातेची पुरातन दगडी मूर्ती, 2 शिवपिंडी व 2 समाध्या आहेत. मंदिराच्या पाठीमागे उत्तराभिमुख उद्ध्वस्त दरवाजातून दक्षिण टोकाकडे जाता येते. दक्षिण टोकाकडे जाताना उजव्या बाजूच्या पायवाटेने खाली उतरल्यास खडकात खोदलेली 3 पाण्याची टाकी व टाक्यासमोर नंदी आहे. या व्यतिरिक्त गडावर फारसे काही अवशेष नाहीत. भवानीगडाची निर्मिती नेमकी कोणत्या काळात झाली हे आज ठाऊक नाही. किल्ल्यावरील टाक्यांची बांधणी पाहता हा किल्ला 13व्या शतकाच्या अखेरीस किंवा 14व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातील असावा. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1661 मध्ये हा गड जिंकला. त्यानंतर त्याची डागडुजी करून भवानी मातेचं मंदिर बांधलं आणि गडाचं नव्याने नामकरण केलं. 1818 मध्ये ब्रिटिशांनी हा गड जिंकला. या गडाच्या भेटीत तुम्ही राजवाडी येथील प्रसिद्ध सोमेश्वर मंदिर आणि येथील गरम पाण्याचे कुंड यालाही तुम्ही भेट देऊ शकता.